राजकारणात आरोप प्रत्यारोप हे नेहमीच असतात, पण कधी-कधी एखादा दावा असा येतो की सगळ्यांचे कान ताठ होतात. एखाद्या छोट्या निवडणुकीच्या सभेतून असा मुद्दा समोर येतो की राज्यभर चर्चा सुरू होते. गंगाखेडमध्येही असंच झालं. एका सभेत अचानक असा दावा झाला की धनंजय मुंडेंचा इंदोरमध्ये खून होणार होता आणि त्यांना भय्यू महाराजांनी त्यावेळी वाचवलं. हा दावा ऐकल्यावर सगळ्यांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जे भय्यू महाराज म्हणे कोणाचा तरी जीव वाचवतात, तेच काही महिन्यात एवढ्या गूढ परिस्थितीत कसे मृत्युमुखी पडले? हा सर्व प्रकार फक्त राजकीय आरोप आहे की यामागे खरंच काही मोठं दडलेलं आहे? हाच आपला आजचा प्रश्न आहे आणि यावर भाष्य करणारा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेडची नगर परिषद निवडणूक बाहेरून छोटी वाटली तरी आतून मात्र मोठा तणाव असलेली लढत. एकीकडे रत्नाकर गुट्टे तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि त्यांची बहीण उर्मिला केंद्रे रिंगणात. दोघांमधलं वैर काही आजचं नाहीये. हे वैर राजकारणातून सुरू झालं, मग ते वैयक्तिक टोमण्यांपर्यंत गेलं आणि आता तर जीवावर बेतलं होतं या पातळीवर पोहोचलं आहे. निवडणूक झाली, निकाल मतपेटीत बंद झाला, मात्र गुट्टेंनी सभेत सांगितलेलं वाक्य, धनुभाऊ तुमचा इंदोरमध्ये खून होणार होता, तुम्हाला भय्यू महाराजांनी वाचवलं, हे विधान ऐकल्यावर सगळं वातावरण एका क्षणात बदललं. कारण हा साधा आरोप नव्हता, यात सस्पेन्स होता. एक जुनी घटना होती आणि त्यात एका अशा व्यक्तीचं नाव होतं ज्यांचा मृत्यू आजही गूढ मानला जातो. आता इथेच दृश्य बदलतं. आपण जातो त्या व्यक्तीकडे, अर्थात ती व्यक्ती म्हणजे भय्यू महाराज. भय्यू महाराज म्हणजे उदयसिंग देशमुख, एकेकाळी मॉडेलिंग करणारं व्यक्तिमत्व, पण नंतर अध्यात्मात आले आणि काही वर्षातच महाराष्ट्र, मध्य प्रदेशात त्यांची मोठी ओळख तयार झाली. राजकारणी, व्यावसायिक, अधिकारी सगळे त्यांच्या संपर्कात असत. अनेक राजकीय घराण्यांशी त्यांची जवळीक होती आणि त्यांचं बोलणं प्रभावी मानलं जात होतं. सरकारी स्तरावर त्यांना राष्ट्रीय संत घोषितही करण्यात आलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप संघर्ष होता. पहिल्या पत्नीचं निधन, मुलगी आणि दुसरं लग्न, ट्रस्टमधले वाद, घरातील तणाव हे सगळं एकत्र येऊन त्यांच्यावर मोठा मानसिक ताण होता असं त्या काळात बोललं जात होतं. आणि मग 12 जून 2018 त्यांच्या घरातून गोळीबाराचा आवाज येतो. दरवाजा बंद, लोक आत शिरतात आणि भय्यू महाराज मृत अवस्थेत आढळतात. जवळ रिव्हॉल्वर आणि एक चिठ्ठी, मी तणावात आहे, बस. पोलिसांनी हा मृत्यू आत्महत्या मांडली, पण लोकांच्या मनात प्रश्न राहिलेच. कारण अनेकांना वाटलं की त्यांच्या आजूबाजूला एवढं राजकारण, एवढे संपर्क आणि एवढं गुंतागुंतीचं आयुष्य, हे सगळं लक्षात घेतलं तर ही घटना इतकी साधी नसावी. आणि आता त्यात भय्यू महाराजांचा उल्लेख गंगाखेडच्या सभेत पुन्हा येतो, तेही इतक्या वर्षानंतर, आणि तेही धनंजय मुंडेंचा जीव वाचवला अशा विधानासह. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलेला तो प्रसंग नेमका कधी घडला, कसा घडला, कोण धमकावत होतं, भय्यू महाराजांनी कसं वाचवलं, या प्रश्नांची उत्तरं अजूनही गूढच आहेत. यावर कुठलीही अधिकृत नोंद नाही, पोलिसांचा तपास नाही, कागदपत्र नाहीत. म्हणजेच हा दावा सिद्धही नाही आणि खोटाही ठरलेला नाही. आता या दाव्याच्या टायमिंगकडे पहा. गंगाखेडमध्ये निवडणूक पार पडली. मुंडेंनी काही दिवसांपूर्वी गुट्टेंवर मोठे आरोप केले होते की शेतकऱ्यांचे पैसे, घोटाळे, आर्थिक गैरव्यवहार यात रत्नाकर गुट्टे यांचा मोठा हात आहे. म्हणूनच गुट्टेंनी पलटवार म्हणून थेट इंदोर खून प्रकरण पुढे आणलं. म्हणजेच ही फक्त राजकीय लढत नाही, तर ही आता वैयक्तिक सुडात बदललेली आहे. धनुभाऊ तुमची लायकी आहे का? इंदोरमध्ये तुमचा खून होणार होता, पण भय्यू महाराजांनी तेव्हा तुम्हाला वाचवले. तुम्ही कोणत्या हॉटेलात होतात हेही मला माहीत आहे, पण सर्वच बाहेर काढणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. किंबहुना भय्यू महाराजांचे नाव वापरणे हे रीतसर एक मोठं स्टेटमेंट आहे. कारण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात भय्यू महाराजांची प्रतिमा अजूनही आहे आणि त्यांचा मृत्यू आजही चर्चेत येतो. या प्रकरणामुळे 2 मोठे प्रश्न पुन्हा जिवंत झाले. पहिला, भय्यू महाराजांचा मृत्यू एवढा साधा होता का? दुसरा, खरंच मुंडेंवर कधीतरी खुनाचा धोका होता का? जर हा मुद्दा आणखी वाढला तर राज्यात मोठे राजकीय पडसाद दिसू शकतात. भय्यू महाराजांच्या कुटुंबियांकडून पुन्हा तपासाची मागणी होऊ शकते. मध्य प्रदेशातील जुन्या केसला
ढवळाढवळ होऊ शकते आणि महाराष्ट्रातील विरोधक या मुद्द्यावरून आणखी राजकीय फटका बसवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याच वेळी मुंडे गुट्टे संघर्ष आणखी चिघळणार हे निश्चित. आधीच धनंजय मुंडे संतोष देशमुख प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यात त्यांच्यावर विरोधकांकडून रोज नवे आरोप होतच असतात. अशात आता आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेला हा नवा गौप्यस्फोट पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणार असं सध्या तरी दिसून येत आहे. तूर्तास तरी धनंजय मुंडे यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भय्यू महाराजांनी खरंच धनंजय मुंडेंचा जीव वाचवला होता का? हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. याची थेट उत्तरं धनंजय मुंडेच देऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? रत्नाकर गुट्टे यांच्या दाव्यात कितपत तथ्य असेल, की ही निवडणुकीसाठीची राजकीय स्टंटबाजी असू शकते? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र. धन्यवाद.